हालेलुया हालेलुया आवाज नाही रे नाही. हालेलुया येशू मसीह की खुश आहेत ना. ठीक आहे. आपण खूप सुंदर प्रार्थना केली आहे की जेव्हा आपण संकट मध्ये राहायचे दुःख मध्ये राहायचे तेव्हा देव आपली जवळ राहील. हालेलुया विशेष करीने जेव्हा आपण देवनी भक्ती करत राहायचे देवनी आराधनामध्ये देवनी प्रार्थनामध्ये वाढजे किंवा आत्मिकरित्या जेव्हा आपण वाढत झाले ना तेव्हा देव विशेष करीन लक्ष दे की एक बा किंवा एक पोर किंवा एक पोऱ्या जो आहे म्हणा तो आत्मिकरित्या काही मजबूत व्हायला पाहिजे. हालेलुया आत्मा मग कशा तो पुढे वाढायला पाहिजे. तो ना प्रार्थना जीवन कशा वाढायला पाहिजे. तो आराधना कशा वाढायला पाहिजे. तो प्रार्थना कशी करायला पाहिजे. या गोष्टी देव ध्यान दे ना तेच मग तो वाढवत जाईल. हालेलुया त्याने करता आपण बनवण्याद्वारे खूप सुंदर रीते शिकले की मी संकट में राहू दुःख में राहू दरिद्री में राहू तरी भी देव आपल्याला ध्यान दे. हालेलुया आपण बऱ्याच टाइमला आपण विसरी जात होईल. देवनावतीने सांगितले की जी जन्म देणार आहे ते तुम्हाला विसरी जाईल पण मी तुम्हाला कधीच विसरणार ना. हालेलुया देव आपला कधीच ना विसरेल. तो आपला रात्रंदिवस ते नजर आपण राहील. आपण भले झोपी जात होईल आपण झोप मरत होईल बट झोपी जात पण देवनी नजर आपण राहील. हालेलुया देव आपला रात्री बी वाचड आहे. आपण झोपत असताना आपण काम करत असताना आपण खेतमध्ये जात होईल काही बाहेर जात होईल तरी बी देवनी नजर आपण राहील आणि बाकीना जे संकट आहे तेच देव आपला वाचलेले. हालेलुया याकरता देव खूप महान आहे. देवनावतीने सांगितले की तो वचन पाठविना आपला आशीर्वादित करे. हालेलुया आपला आशीर्वादित तो वचनद्वारे करे. हालेलुया कारण देवनावतीने सांगितले की वचनच तो परमेश्वर आहे. हालेलुया आता ठीक आहे आपण प्रार्थना करतो ना देवनावचन बांधतो आपण सर्वजण द्वारा आपण प्रार्थना करतो. हालेलुया हालेलुया सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही विश्वास ठेवतो की तुझी उपस्थिती या ठिकाणी प्रभूजी आणि तुझी उपस्थिती या ठिकाणी तू त्या वचनात राहून प्रभूजी तू आज आमच्याशी कर प्रभूजी. तुझी वाणी तू प्रकट प्रभूजी. तुझी आमच्या जीवनाबद्दल जी इच्छा आहे ती प्रकट कर प्रभूजी आणि आमच्या प्रत्येकाच्या हृदयाशी तू धडशी घे प्रभूजी. आम्ही आत्मिकरित्या कसं वाढा प्रभूजी. आम्ही प्रार्थनेच्या जीवनमध्ये कसं वाढा प्रभूजी. आम्ही दुसरीकडे लक्ष नाही देता तुझ्या स्वर्गीय जीवनकडे प्रभूजी लक्ष लावून कान लावून मन लावून चालव असं तू आमच्याशी बोल आणि आमच्या मनात काम कर प्रभूजी. तू बोल प्रभूजी तुझा दास ऐकतोय प्रभूजी. तुझ्या वचनाद्वारे प्रभूजी तुझा तू आदर पाहून घे. तुझी महिमा व्हावी आणि तुझं राज्य असं तू काम कर प्रभूजी. हालेलुया प्रभूजी वचनाची उलगड प्रभूजी करण्यासाठी तू मला मदत कर प्रभूजी. शब्द माझे आवाज माझा असतो प्रभूजी शब्द मात्र तुझे असतो प्रत्येकाशी बोल प्रभूजी. कारण जेव्हा प्रभूजी तुझी वाणी प्रत्येकाला बोलते प्रभूजी प्रत्येकाचा हृदयाशी स्पर्श होते आणि तो मनुष्य एक नवीन जन्म घेतो किंवा एक नवीन आत्मा त्याला मिळतो प्रभूजी आणि तो त्या आत्म्यामध्ये देवाच्या राज्यामध्ये तो चालायला लागतो प्रभूजी. हालेलुया प्रभूजी वचन चोरून घेणारी दुष्ट आत्माची शक्ती प्रभूजी या मंदिराभोवती अग्निपटवत प्रत्येकाचं जीवन शरीर आणि पुढील वेळ मी तुझ्या हाती लहानशी प्रार्थना करणारी शुभ मागतो म्हणून तो आमेन आमेन. हालेलुया हालेलुया येशू मसीह की. ठीक आहे आपण एक वचन काढू मार्क ना पुस्तक काढूया. मार्क शुभवर्तमान ते 8वा अध्याय आणि वचन 36 वाचा. मार्क 8:36 मार्क 8वा अध्याय वचन 36 जर ना बस हालेलुया वचन मी लिहिलेले की कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. हालेलुया मनुष्य जो आहे ना तो अख्खा जग मिळवली ना जग म्हणजे अख्ख्या वस्तू प्राप्त करली ना जग म्हणजे सुख ज्या आपण सांगते की गाडी बंगला पैसा टक्का धन दौलत सोना चांदी या अख्ख्या गोष्टी जर मिळवली ना आणि स्वतःना जीवना जर नाश करणार तर त्याला काय लाभ. हालेलुया आज मनुष्य जो आहे किंवा आज लोक जे आहेत ना ते याच गोष्टीशी मागे लागेल की मला पैसा कमावा नाही आणि करता ते रात्रंदिवस मेहनत करत किंवा मला कोणती तरी वस्तू लेवा नाही आणि करता ते रात्रंदिवस मेहनत करत पैसा संघावत मला घर बांधा नाही मला गाडी लेवा नाही या चिंताच मग माणूस जगा करे. हालेलुया देवनावतीने असं आहे की मनुष्य जर अख्खा जग मिळवली ना
जग मग ज्या काही गोष्टी आहेत त्या अख्खा तो प्राप्त करली ना, तो चांगला जेवण करता होई, ते पण सोना चांदी होई, ते चांगला गाडी बंगला होई, घर बांधलेली ना होई. पण तो जर स्वतःना जीवना जर विचार ना करणार, स्वतःना जीवना जर तो नाश करली ना, तर त्याला काय लाभ? हालेलुया. काहीच उपयोग नाही. जर आपण अख्ख्या गोष्टी होईत, आपू आज आपली परिस्थिती बदली जायला आहे. आपू पहिली जी परिस्थिती मातलं, पहिला जमाना शातात पहिलं खावाला ना भेटू लागाल, आज आपला पूर्ण खावाला भेटाय. हालेलुया. कोणताच परिवार अशा जो आहे तो भुके मरे ना, प्रत्येकला आज खावायला भेटे जायलाय. चांगलं कपडं पोजे, किंवा पहिली जी परिस्थिती आहे ती ना राहिली आज. हालेलुया. धीरे धीरे करी ना आपली परिस्थिती बदली राहिली आहे. आपू चांगलं घर बांधायला लागेल, किंवा चांगलं आता प्रत्येक गाडी या प्रकारे जीवन बदलायला लागे जायला. पण तरी बी माणूस असा विचार करे की मला माफ अधिक येवायला पाहिजे. हालेलुया. तो जग मिळवाने मागायला गेलाय. म्हणजे जग म्हणा धन, जग म्हणे दौलत, जग म्हणे संपत्ती, या गोष्टी मिळवाने तो मागायला गेलाय. पण देव नावाचं असं आहे की अख्खा जग जरी आपण मिळवली ना, आणि स्वतःना जीव बांग जर, स्वतःना आत्मा बांग जर आपण ध्यान ना दिनत, लक्ष ना दिनत, तर त्याला काय लाभ? हालेलुया. खूप श्रीमंत माणूस राहणार, आणि समजा तो खूप श्रीमंत माणूस राहणार, तो जर देवला ओळखणार ना राहणार, ते अख्ख्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक तो चांगला खाता होय, चांगलं कपडे पोहता होय, चांगलं लोक त्याला ओळखत होय, अख्ख्या गोष्टी करत होय. पण जर त्याला स्वर्ग जर ना ओळखता होय, किंवा देवच जर ना ओळखता होय, तर काय लाभ? हालेलुया. देव, एक गोष्ट आपण लक्षात ठेवा ना, की आपली संपत्तीद्वारे देव आपला ओळख आहे. माफ कितला पैसा द्वारे देव मला ओळख आहे. माफ गाडी आहे का बंगला आहे द्वारे देव मला ओळख आहे. माफ धन दौलत संपत्ती काय आहे, किंवा माफ 15-20 एकर आहे, 50 एकर जमीन आहे, या गोष्टी शिवाय देव आपला कधीच ओळख आहे ना. हालेलुया. म्हणजे ज्या आपण पृथ्वीवर ज्याला धन सांगे, ज्याला दौलत सांगे, ज्याला पैसा सांगे, त्या गोष्टी कधी देव आपला कधीच ओळख आहे ना. हालेलुया. पण एक आत्मा जो आहे तो देवना राज्याने करता कितला तयार आहे. एक आत्मिकरित्या माणूस कितला मजबूत आहे, आत्मिकरित्या कितला धन साठवेल आहे, किंवा वेळोवेळी कोणता माणूस आहे जो रोजनी प्रार्थना करे, कोणता माणूस आहे किंवा कोणता एक पोरी आहे जो रोजनी आराधना करे, रोजनी प्रार्थना करे, रोजनी देव पये, रोजनी देवनी आठवण करे, देवनं गीत तो कायम लाय रहे, भले तो काम करता होय, चालता होय, बोलता होय, कोणता बी काम असं जाता होय, तरी बी आपण जर देवनी आठवण करता होईत ना, तर देव आपला आत्मिकरित्या ओळखायला गेलाय. हालेलुया. बायबल मी एक दाखला दिलेला आहे. आपण तो दाखला वाचून बरं वाचा. लूक ना पुस्तक काढजा. लूक शुभ वर्तमान ते ना एक दाखला वाचले होता आपण. लूक शुभ वर्तमान 16 अध्याय वचन 19. हो दाखला जो आहे ना, एक श्रीमंत मनुष्य आहे आणि एक दरिद्री लाजर आहे. हालेलुया. आपण देवना वचन देखील ना की मनुष्य अख्खा जग मिळवणार, स्वतःना जीवबांग जर ध्यान ना देना, किंवा स्वतःना जीवना जर नाश करणार, तर त्याला काय लाभ होईल? हालेलुया. आता ध्यान देऊ, वचन वाचत दाखवू. हा जर का वचन 16 लूक 16 आणि 19. जर ना रयता कधी करी गय वारता तिला ज्यांना काय कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने त्याली खुशाली करत असे. हालेलुया. वचन असं आहे की एक श्रीमंत माणूस आला, तो चांगलं कपडे पोहू लागाल, तो तलम वस्त्र म्हणजे चांगलं नवीन कपडे पोहू लागाल, तो दररोज चांगलं जेवण करू लागाल, ख्याली खुशाली करू लागाल, आणि थाटमाट मध्ये राहू लागाल. हालेलुया. म्हणजे माणूस तो आहे ना, जगण्या अख्ख्या गोष्टी आतल्या, ते पण चांगला घर आताल, ते पण चांगला खावाला आतला, किंवा ते पण चांगल्या अख्ख्या गोष्टी आतल्या. पण देवनावचन पुढे सांगा की तेना जो दरवाजा आताल ना, तो दरवाजा पण एक दरिद्री माणूस बसले राहतात, त्याला नाव लाजर राहतात. हालेलुया. पण तो लाजर जो आताल ना, ते तो पूर्ण शरीर त्याला फोडवाय भरेल आपला. हालेलुया. त्याला तो जिवंत आता ना, तावच त्याला कुत्र्यानं चाटू लागलं, खूप भयंकर परिस्थिती आतील, त्याला पोट भरी कधीच ना भेटणार. तो जावपर्यंत जिवंत आताल ना, तावपर्यंत ना त्याला चांगलं कपडे भेटणार,
किंवा ना त्याला चांगलं चांगलं बूट पोह नाव आहे, चांगलं कपडं पोह नाव आहे, त्याला पांघराला चांगलं नाव आहे, त्याला झोपाला सुद्धा चांगली जागा ना राहतील. हालेलुया. अशी परिस्थिती मग या दोन व्यक्ती राहू लागला. एक जो आता आला तो श्रीमंत माणूस आता तो चांगलं चांगलं कपडं पोहू लागाल, चांगला चांगला राहू लागाल तो. दुसरा जो आहे ना तो दरिद्री माणूस आता त्यांना दरवाजा पर राहू लागाल, त्याला चांगलं कपडं ना पोहा लागलं, तो जिंदगी भर आजारी माता. हालेलुया. एक वचन काढजी लूक 16:19. हा लूक 16:19 वाटजी बरं जडी का लोकना पुस्तक 16:19. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व कलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज फटामटाने रहस्य खाली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले बोट धरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्रे येऊन त्याचे फोडे चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. हालेलुया. पुढे अशा वना की तो जो दरिद्री माणूस होता ना तो मरणार. हालेलुया. आणि देव दूतून आणि त्याला उचलीन अब्राम पलिग्यात म्हणजे सुखलोक मजायन ठेवणार त्या. हालेलुया. समजणार का? एक श्रीमंत माणूस आता आणि एक दरिद्री माणूस आता. तो जो दरिद्री माणूस आता तो गरीब माणूस आता तो फोड व्हायला त्याला चांगला खावाला ना भेटू लागल. अशा माणूस मरणार आणि त्याला जो देव दूतून आणि त्याला आत्माला लिहिण अब्राम पलिग्यात. हालेलुया. आता पुढे वाच. श्रीमंत ही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. श्रीमंत मरणाने त्याने उत्तर क्रिया करा म्हणे. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. हालेलुया. जो श्रीमंत माणूस मरणानं तो अधोलोक मध्ये आणि त्याने उत्तर क्रिया करा म्हणे. हालेलुया. हो जो लाजर मरेल आताल ना जो दरिद्री लाजर आताल यांनी उत्तर क्रिया करा म्हणी का ना करा म्हणी का. पण जो श्रीमंत माणूस मरणार त्याने उत्तर क्रिया करा म्हणे. हालेलुया. उत्तर क्रिया कशाने करता रे? शरीरनी करता का आत्माने करता? करत का ना? पहिली गोष्ट उत्तर क्रिया करत का ना? कशाने करता? करत शरीरनी करता का आत्माने करता? म्हणजे उत्तर क्रिया जी राहती माणूस मरी जाते नंतर 10 रोज मग करत आपल्याला दावा सांगते. काय सांगते? तो दावा कशाने करता रे? शरीरने करता रे का आत्माने करता रे? आत्माला शांतीने करता. कशाने करता रे? पण जो एक व्यक्ती मराय ना तवल 30 रोज तो सुखलोक मज आहे किंवा अधोलोक मज आहे. हालेलुया. उत्तर क्रिया तर नंतर होय. त्यांनी पहिलंच देवदूत येते ना आत्माला काही टाकाना तर पहिलंच होय जाय. हालेलुया. आणि आपण बराच रोज 5 रोज 10 रोज मग तो उत्तर क्रिया होय. पण उत्तर क्रिया ती काहीच होय. एकच दरिद्री माणूस मरणार त्यांनी उत्तर क्रिया ना करा मुला ते. आणि जो श्रीमंत माणूस मरणार त्यांना 5 भाव साधला. कितला भाव साधला? आणि त्यांनी उत्तर क्रिया करा मुनी ना उत्तर क्रिया करेन त्याला अशा वाटणं होई आमला जो भाऊस मरेल आहे जो श्रीमंत माणूस आता चांगला खाऊ लागाल, चांगलं कपडं पोहू लागाल, त्या पक्या गोष्टीतल्या गाड्यातल्या बंगल्यातल्या त्या गोष्टीतल्या तर ते उत्तर क्रिया करणार मोठा उत्तर क्रिया करणं होय ना त्याला वाटणं आहे की आमला जो भाऊस आहे तो स्वर्ग जायला काही जायलाय त्याला वाटणारच आहे का ना. उत्तर क्रिया करणं त्याला वाटणारच आहे ना. आमला जो भाऊ श्रीमंत मरेल आहे तो स्वर्ग मध्ये आहे. हालेलुया. पण देव नावाचं नाही असं आहे की तो नरकम यातना भोगू लागाल. हालेलुया. नरकम त्याला तकलीफ हो लागले नरकम तो यातना भोगी राहिला आता म्हणजे तो जगणे अख्ख्या गोष्टी मिळवायला आता पण स्वतःने जीव बांगणार ध्यान दिलंय. हालेलुया. पण जो लाजर आताल ना जो गरीब लाजर आताल दरिद्री लाजर आताल याला जिंदगी भर जे आतलं तेव्हा एक कुत्र येणं चाटू लागलं फोडं व्हायला आतला खूप भयानक परिस्थितीमध्ये गेला आता तो. हालेलुया. पण तो मरणार तो त्याला सुखलोक मध्ये जायला पाहिजे. हालेलुया. यांनी करता ख्रिस्ती जीवन आहे ना शारीरिक जीवन नाही आत्मिक जीवन आहे. हालेलुया. आपला आत्मा काही जावायला पाहिजे. आपला आत्मा सुरक्षित जावायला पाहिजे जागावर जावायला पाहिजे. आपला आत्माला नाश नको व्हायला पाहिजे. आपला आत्मा स्वर्गमध्ये
व्हायला पाहिजे. याने करता आपला जीवन देवा मिळेल. हालेलुया. आपला आत्मिकरित्या आपण तयार व्हायला पाहिजे की आपण जो पृथ्वीवर ना जीवन संपायचा पृथ्वीवर जी यात्रा आहे की संपी जाईल तेव्हा आपण स्वर्गमध्ये जावायला पाहिजे. हालेलुया. याने करता आपण आज विश्वास मजबूत व्हा नाही. देवनावाने असं आहे की सर्व जग मिळवले स्वतःना जीवनाचा नाश करणार त्याला काय उपयोग. हालेलुया. श्रीमंत माणूस आता सर्व जग मिळवायला ताल पण स्वतःला जीवन बांगणार द्यायला ताल तो खाली खुशाली करू लागला, तो मोज मजा करू लागला, जशा मनला पडणार तसा जावाना तशा वागाना ता खावाना या प्रकारे तो जीवन जग्या करू लागला. पण देवनावाने सांगाय की तो जो मरणार ना तो अब्राम तो जो नरकम घ्या तो. हालेलुया. म्हणजे आपण सांगू ना शकते की मग मी खूप पैसा कमायली सुद्धा स्वर्गमध्ये असू, मी गाडी बंगला बांधली सुद्धा स्वर्गमध्ये असू, किंवा जग मग खूप धन संपत्ती करली सुद्धा स्वर्गमध्ये असू. हालेलुया. पण जो लाजर आता ना त्याला शरीर ते आजारी आता तरी बी त्यांना नाश होना, आत्मा नाश आहे ना आजार करू शकाय. आपण भले जिंदगी भर आजारी होय तरी बी स्वर्गमध्ये जाऊ शकते. हालेलुया. आपण काही बी नाही होय तरी बी आपण स्वर्गमध्ये जाऊ शकते. अख्ख्या गोष्टी आपण नाही होय भले आपण एकच टाइम खावायला भेटता होय तरी बी स्वर्गमध्ये जाऊ शकते. पण आपला जीवन मध्ये जर देव ना होई, आपण जर देवना वचन प्रमाणे चालणार ना होई, वागणार ना होई तर आपण स्वर्गमध्ये ना जाऊ शकते. हालेलुया. लाजर जो आता तो जिंदगी भर तो पोट भरीने ना खावायला भेटता होय, जिंदगी भर तो उपास राहणार होय, जिंदगी भर त्याला फोडं व्हायला त्याला आजार व्हायला त्याला तकलीफ होती होई, किंवा तो ऊन पाणी मग पडी राहता होय, थंडी वातावरण पडी राहता होय, तो चांगली परिस्थिती ना चांगला घर ना आता त्यांना स्वतःला पण तरी बी जो तो देवला बी न वागणार होय, तो देवला बी न वागणार होय, देवला आठवण करणार होय, तो याने करता तो जवळ मरणार ना तो सुखलक मग. हालेलुया. याने करता देवनावाने सांगाय की तू मग मनुष्य जो आहे ना अख्खा जग मिळवली ना आणि स्वतःला जीवना जर नाश करणार तर त्याला काय लाभ. हालेलुया. देवनावाने असं आहे की काही लिहिणं बी नाही येला काय लिहिणं बी जावाला नाही. हालेलुया. एक राजा आता खूप जुना कहाणी गोष्ट, एक औरंगजेब राजा आता तो राजा जो मरणार ना तो मरानी पहिला त्यांना सेवक असला तर सांगणार की तो मी जो मरसू ना तर मना दोन्ही हात जो तू मुसलशा तो वशा आजूबाजू ती जी पेटी आहे ती पेटीने हात दोन्ही आजूबाजू काढी देवाना. हालेलुया. म्हणजे म्हणे जे अख्खी प्रजा आहे ना हे दखाला पाहिजे की राजान हात मोका जात अख्खं लोक दखाला पाहिजे, जे मला वाट लावायला येलोय जे अंत्ययात्रा मिळेल ना ते अख्खं लोक मला दखाला पाहिजे, मना हातसला दखाला पाहिजे. हालेलुया. की राजा जो आता तू भले राजा बी होई कितला बी धन दौलत सोना चांदीनं बंगलं बांधित ना होई तरी बी तो खाली जात येला ताल आणि जाताना बी तो काहीच नाही आली तो बी खाली जात नाही. हालेलुया. त्याने करता देवनावाने असं आहे की तू मग अख्खा जग मिळवणं आणि स्वतःना जीवनाचा नाश करणं तर त्याला काय लाभ आहे. हालेलुया. कित्येक लोक या गोष्टी कित्येक लोक जे आहेत ना जगण्या गोष्टी मिळवानी माग लागे जायला. हालेलुया. मला पद पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला चांगली जागा पाहिजे, किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी मला यायला पाहिजे, किंवा दुसरं पदक ती गोष्ट मला लिहायला पाहिजे, दुसरा चांगली गाडी होय तशी गाडी मला पाहिजे, दुसऱ्यांना चांगला बंगला तशा बंगला मला पाहिजे. या गोष्टीत पण आपण जास्त ध्यान दिजे. हालेलुया. शरीरी करता आपण पुष्कळ मेहनत करते, काही वेळेस आपण काय करते शरीर ना बी ना ध्यान करते, जगण्या गोष्टी मिळवण करता आपण काय रात्री बी आपण पाणी भरायला जाते. हालेलुया. जात का ना पाणी भरायला रात्री वाघ जाये किंवा कोणता तरी प्राणी जाये, सर्प जाये, मना जीवना नाश होई जाये, काटामुडी जाये, या गोष्टी बांगडी आपण अलगजे. याने करता की मला चांगला उत्पन्न यायला पाहिजे, मला चांगला पैसा यायला पाहिजे, चांगला मी कमावायला पाहिजे. याने करता ना रात्रभर बी कामं करत सकाळ उठत ना तर या बुडी जाय तापर्यंत काम करत. हालेलुया. इथलाच काम जर आपण आत्मिक जीवन करता इथला करत का मेहनत इथलं आपण आत्मिक जीवन करता काय करजे का बोला करजे का. पण प्रभूनी इच्छा आहे की आपण आत्मिक जीवन करता बी काहीतरी करायला पाहिजे. हालेलुया. आत्मिक रित्या बी आपण मजबूत व्हायला पाहिजे. भले धन पृथ्वीवर कमी राही तरी चालेल पण स्वर्ग आपण मोठा धन साठवा नाही. हालेलुया. देव देवनी सेवा करीन त्यांनी करता देव मोठा प्रतिपथ राहिलाय. जो देवना वचनला प्रचार करी, देवना राज्य में आत्मा लिये, आत्मा जिकी लिये, जे अंधार में जाय राहिलं जेसला देव माहिती नाही तेसला जो मन फिरायना आपण जो आत्मा जिकवानं तो आपला जो मोठा धन आहे तो स्वर्ग में साठावा मिळेल. हालेलुया. मजुरी जाय ना तो मजुरी जाय तो माणूस काय करे पूर्ण दिवसभर काम करे ते अन संध्याकाळला त्यांनी मजुरी देवा मिळेल. हालेलुया. पहिलं काम करणं पडे, काय करणं पडे तव त्यांनी मजुरी होय. हालेलुया. स्वर्ग मग बी तशाच आहे. आपला स्वर्ग मग मजुरी तवच भेटी जाऊ आपण काम करवा. हालेलुया.
स्वर्ग मग मजुरी तवच भेटी जो आपण देवनी करता काहीतरी काम करवा. आपण जर आपलाच काम नाही करता करता होईल मना खेती का नाही म्हणत म्हणे मांग बैल म्हणे मांग व्यवसाय आहे म्हणे मांग शेती आहे म्हणे मांग काम आहे, या जर गोष्टी आपण करता होईत ना ते आपला स्वतःला फायद्याने करतात. हालेलुया. यसनी मजुरी देव देवाव देवनी करता जो आपण काहीतरी करवा ना तर त्यांनी मजुरी देव देणार आहे. हालेलुया. आपण आपला कामना सोडीनं जो प्रार्थना करवा, आपण आपला कामना सोडीन जो दुसऱ्याला प्रार्थना करायला जावा, आपण जो सेवानी करता जाजे, आपण जो मीटिंग असणे करता जाजे, काहीतरी त्या काहीतरी कष्ट करीन आपण जो देवनी करता जाजे ना तर त्यांनी मजुरी देव देणार आहे. हालेलुया. त्याने करता देव नव्हतं असं आहे की अख्खा जग मिळवली ना तुम्हाला स्वतःना जीवनाचा नाश करणं तर त्याला काय लाभ आहे. हालेलुया. श्रीमंत जो मनुष्य मरेल आता ना तो अधोलोक म्हणजे नरकम जायला चालतो तो इथं यातना भोगू लागाल. आणि तथाही तो दख नाही की आब्राम जो आहे म्हणे बार पुढं जो बसणार आहे, जो दरिद्री आताल, जो उष्ट अन्न खाऊ लागाल, ज्याला फोडं व्हायला असलं, ज्याला कुत्रीनं चाटू लागलं, अशा माणूस म्हणे दरवाजा बसेल राहताल आणि तो आज आब्रामनी गोद मग सुखलोक मग बसेल आहे तो. हालेलुया. अशा जो होतो दखना तो त्याला सांगणार की तू एक बोट तरी बुडायले आणि म्हणे तोंड मटाक म्हणजे मला थोडी शांतता लागली. हालेलुया. आब्राम त्याला सांगणार की आता जो आहे ना हई एवढी मोठी दरी आहे दोन्ही बाजूला, तर अथाना माणूस तथा ना जाऊ शकाय किंवा तथाना माणूस सुद्धा असा ना जाऊ शकाय. हालेलुया. स्वर्ग मग जावाना होय ना तर जाऊपर्यंत आपण जिवंत परमेश्वरला प्राप्त करलेवाना आहे ना की स्वर्गना राज्यना जर आपण वारिस वाहणार ना तर जाव आपण जिवंत तावच आपण करू शकले. हालेलुया. देवना काम बे ना आपण जिवंत होईनच करू शकले. हालेलुया. ते जे 5 भाव साधला ना तो जो श्रीमंत माणूस आहे ना आता ते ना ते उत्तर क्रिया करणं तेच अशा वाटणार की उत्तर क्रिया करवा, पिरोज जेवण देवा, भंडारा देवा, कपडा लोकसला वाटवा, गरीबसनी मदत करे देवा, यांनी करता देव खुश होई जाय ना आमना भावसा सुखलोक मली. हालेलुया. पण आपला जर आत्मा चांगला व्हायला पाहिजे ना आपण आत्माने करता आपण जाऊ जिवंत तावस करू शकते. हालेलुया. मरानंतर आत्मा कोणताच काम कराय मरानंतर आत्मा कोणताच ना काम कराय. हालेलुया. तो ना चांगला काम करू शकय, तो ना वाईट काम करू शकय, तो ना देवनी करता काय करू शकय, मरानंतर आत्मा ना प्रार्थना करू शकय, ना देवनी भक्ती करू शकय, ना तो मन फिरावू शकय, ना तो पश्चाताप करू शकय. हालेलुया. जाव आपण जिवंत ना तावच आपल्या या गोष्टी करणं पडेल. आणि एक वेळेस जेव्हा हो माणूस आता श्रीमंत माणूस मरणार ना ते नंतर तो पश्चाताप करायला लागा की तू ना लाजरला जो आहे ना तो मना भावसस्प पाठव म्हणजे त्या मन फिराय दे. हालेलुया. म्हणजे त्या तरी जागावर नको यायला पाहिजे, यातना नको भोगायला पाहिजे, अशा करून तो त्याला विनवणी करू लागा. पण आब्राम त्याला सांगणार की ज्या संदेशात किंवा ज्या देवना वचना प्रचार करायला किंवा जे बायबल दिलंय ते वचन ऐकी ना ते मन फिरायला पाहिजे. आणि जवळ ते असं मन फिरायचं ना तेव्हा तेच ना आत्मावाचे जाणार आहे. हालेलुया. करता श्रीमंत माणूस आता अख्ख्या जगण्या गोष्टी मिळवणार आता पण स्वतःना जीव बांगणार ध्यान दिलंय. आपण बी बऱ्याच टाइम असेच करजे की रविवारी तर जावा जाई मला किंवा एका जागा प्रार्थना होई तर दुसरा रविवारी जाईन प्रार्थना करली सु एका जागा मीटिंग चालते होई 3 रोज न्यू 5 मीटिंग राही जाऊ दे पहिला 2 रोज ना बिगेत चालली शेवटले रोज जावाय जाई असे करीन आपण बी आपुला काहीतरी खेतना काम होई जाई तोपर्यंत मना बाहेरना काम होई जाई शेडीरना काम होई जाई मना दुसरा काम होई जाई असे आपण बी काही ना काही है कर्या करजे. हालेलुया. जगण्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण देवनावचं असं आहे की तू अख्खा जग मिळवण्यात स्वतःना जीवनाचा नाश करण्यात ना तर त्याला काय लाभ आहे. हालेलुया. काहीच ना लाभ होणार आहे. याने करता आपला जो लाभ होय ना किंवा आपला जर लाभ व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा होय ना तर आपण अख्ख्या जगण्या गोष्टी सोडी देईन आपण देवना मार्गाला लागा नाही. हालेलुया. आत्मिकरीते एक माणूस तवच सक्षम होईल. बाप्तिस्मा लिहिलंच ना आपू. हालेलुया. बाप्तिस्मा कशाला सांगत माहितीये का एक जुना माणूस मरना आणि त्याने नंतर जो उठेलाय तो नवीन मनुष्य आहे. हालेलुया. म्हणजे पहिले जसे आम्ही वागू लागाल आता तशा वागाव त्याला सांगत नवीन माणूस. हालेलुया. त्याला सांगत समर्पण, त्याला सांगत देवनी करता काहीतरी मी मना जीवन जो आहे आज बाई मी बाप्तिस्मा लिहिलंय आणि पुढं मी मना जीवन जो आहे तो मी देवनी करता अर्पण करेल दिलंय. हालेलुया. कित्येक लोक जे आहेत ना देवला अर्पण करेल ना. हालेलुया. अजून बी आपू जुना जीवन जगा करते अजून बी आपू जग जशा वागायला जग पैसाशी मांग लागाय जग दुसऱ्या गोष्टीशी मांग लागाय धन दौली सोना चांदी या गोष्टीशी मांग लागाय माप पाहिजे ता पाहिजे जगला देखील लोक चाल्या करत तसेच जर आपण चाल्या करतो ना आपण पूर्णतः आपण समर्पित ना व्हायला. हालेलुया. आपण जो पूर्ण समर्पित होई जावा ना तेव्हा आपण देवना राज्याने करता काहीतरी करणार आहे.
हालेलुया. देव नावाचं सांगाय की तू मग त्यांनी पहिलं त्यांना राज्य आणि त्यांनी धार्मिकता मिळवणी करता झटा म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला भेटी जाणार. हालेलुया. देव जी गोष्ट जी गरज आहे ना ती आज गरज पूर्ण करेल. जीव जर आपला काहीतरी आजारी होईल देव आपला आजार मध्ये सुटका करेल. आपला देव आज खावाला ना होय काहीतरी ऍडजस्ट कर दे किंवा आपला पैसासनी गरज होईल जेवढी गरज होईल ना तेवढी देव पूर्ण करेल. हालेलुया. पण आपण जर जास्तीच मागतो होय काहीतरी तर देव त्या पूर्ण करणार. आपण प्रार्थना काही कोणत्या गोष्टीच नाही करतो विनंत्या कोणत्या गोष्टीच नाही तिच्या बरं. हा अजून कया करता प्रार्थना विनंत्या देत मना भाऊला प्रार्थना कर दिजा तो आजारी आहे. हालेलुया. अजून अजून सांगा ना अजून सांगा कया करता आपण प्रार्थना विनंत्या देत बरं. आजारनी करत आपली घरनी करत प्रार्थना कर ज्या. अजून चांगला होय जायला पाहिजे. अजून चांगला वाली करत कशाने करत आता ध्यान नाही घ्या. कोणी अशी प्रार्थना विनंती दिलंय का जो सांगाय की म्हणे मला सुट्टी नाराजी आहे तर तुम्ही प्रार्थना कर ज्या म्हणजे ती सुट्टी जाईल दिन काय ना. हालेलुया. कोणाची प्रार्थना विनंती दिना का म्हणे दारू सुटी नाराजी आहे तर तुम्ही प्रार्थना कर ज्या की मंडळी ना ते म्हणे दारू सुटायला पाहिजे दिन. कोणाची प्रार्थना विनंती दिनात का मी ना गलबी शांत उगा बसायला प्रयत्न करू पण म्हणे जीव वाट कोणला गा देवाय जाय तर तुम्ही प्रार्थना कर ज्या की मना बोलाना जो आहे तो शांत व्हाय जायला पाहिजे दिन. प्रार्थना विनंती दिनतच ना. हालेलुया. मी कोणता तरी पाप मध्ये गिरायलाय तर तू अख्खी मंडळीने प्रार्थना कर ज्या की तो आहे ना मी पापसमय छुटकारा व्हाय जायला पाहिजे या पापसमय मी मुक्त व्हाय जायला पाहिजे किंवा या पाप म्हणजे नजरी समोर मना स्वप्न मग किंवा मना विचारच या पाप नको व्हायला पाहिजे. अशा प्रार्थना विनंती दिनच दाखवू. खरी गरज काय आहे आजारनी का पापनी. हालेलुया. बोला येशू मसीह की. पण देव नावाचा आहे लाजर जो आता ना तो जिंदगीभर आजार आता तरी काही घ्या काही घ्या. एक वेळेस आजार नाही करता कमी प्रार्थना करा ना पण पाप नाही करता जास्ती प्रार्थना करा ना. हालेलुया. आत्मा नाही करता जास्ती प्रार्थना करा ना. जेव्हा आपण असे करायला लागे जावा ना तेव्हा आपू देवनी नजर मग आपू एक श्रीमंत माणूस बने जावा. हालेलुया. लोकांनी नजर मग बरे आपण गरीब होईत कंगाल होईत काहीच ना होय आपण पण जर आपण देवनी इच्छाप्रमाणे चालणार वागणार राहत ना आत्माला जर आपण जास्ती जोपायने चालणार राहत ना तर आपण आत्मिकरित्या खूप श्रीमंत वय जाणार. हालेलुया. आजार मला एक गोष्ट सांगा समजा मनावर रविवारी डोका दुखीर नाही काय दुखीर नाही मी प्रार्थना करली समजा मी प्रार्थना करली ना एका सेवकून आम्ही प्रार्थना करली ना आणि 2 रोज मग मना डोका दुकानात थांबी घ्या. हालेलुया. ते नंतर दुखावच नाही का दुखावच नाही का. समजा आज मना पूर्ण अंग दुखी राहिलंय आणि मी प्रार्थना करी मागणार ते नंतर दुखावच नाही का. मग जी गोष्ट अजून होणारच आहे तिने करता काय प्रार्थना करा ना. हालेलुया. करा ना चांगली गोष्ट आहे. दुःख मग प्रार्थना करा ना चांगली गोष्ट आहे. मी म्हणा नाशा नाही की प्रार्थना नाही करा ना पण आत्माने करता बी प्रार्थना करा ना आत्माने करता बी काहीतरी करा ना आपण. हालेलुया. आत्मिकरित्या बी आपण श्रीमंत व्हाय जावा नाही जो आपण एक माणूस जो आत्मिकरित्या मजबूत होता जाय ना दुःख आपोआप दूर व्हाय जाईल दुष्ट आत्मा आपोआप दूर व्हाय जाईल. दुष्ट आत्मा अशा माणसाला देखील बिवार लागेल. हालेलुया. दुष्ट आत्मा कोणला देखील बिवत माहितीये का जो मी मीटिंग मध्ये त्याला देखील बिवत ना सांगा ना. जो मीटिंग मध्ये त्याला देखील बिवत जो गाणं लावाय त्याला देखील बिवत आपला वाटाय ना मीटिंग आहे चला मीटिंग मध्ये जाऊ अकल जण प्रार्थना करीत अका प्रार्थना कर लेवाना अका जण गीत लायत अका गीत लाय लेवाना अका जण आलेल्या सांगणार अका जण सांगितलेवाना अका जण आम्ही सांगणार अका जण आम्ही सांगितलेवाना. हालेलुया. असे लोक दादा की सैतान बिवयच ना. हालेलुया. पण जो देवनी उपस्थिती मग रोज न रोज बटाय जो देवनी उपस्थिती मग रोज न रोज प्रार्थना कर्या करे जो देवना नाव लिहिणं आपला मन में राखाय तो काम करता होय तरी देवनी आराधना गीत लावाय तो कथा बी कामला जाता होय तरी बी देवला तो विसराय ना. तो समजा आज रविवारी ना येता ना दुसरा काहीतरी अर्जनच काम निघ्या तर रातला तो येईन लगेच
तो अशा प्रार्थना करे की प्रभू आज दिवसभर ना मी काही घ्यावं बाहेर घ्यावं मा काही दखाती पाप घ्या कोणता बी पापसनी पाप घ्यावं मा काही दखाती बोलाती कोणला मला रग्न बोलाय घ्यावं कोणला वाईट लागी घ्यावं तर ते अख्खा पापसनी तू क्षमा कर अशा करीन जो पस्तावा करे ना तेला देखील जो देव को गुडगट आहे ना तेला देखील सैतान बी होय हालेलुया कितला बी वचन देव दे कितला बी संदेश सांगू दे तरी बी त्याला देखील सैतान बी होय पण जो देवनी उपस्थिती मग बसय जो आत्मिकरित्या मजबूत आहे ना त्याला देखील सैतान बी होय हालेलुया तेने करता प्रभुनी इच्छा आहे की दुःख आपला आत्माना नाश आहे ना तो दुःख ना करू शकाय आपला आत्माना नाश आहे ना तो पापच करू शकाय हालेलुया तेने करता तो लाजरात आला तो मरणा तो सुखलोक मग घ्या आणि तो चांगलं कपडे पोवला घाल कदाच आजारी बी ना पडणार होय तरी बी काही घ्या नरक मग काही घ्या चांगला खाता होई चांगला डॉक्टर जाता होई लगेच तो आजारी बी ना पडणार होई पण हो जो व्यक्ती आता ना हो जो मरना तो नरक मग घ्या हालेलुया हालेलुया मसीह की एक लंगडा माणूस आता तो लंगडाता नरक मग जाय राहणार काही जाय राहणार लंगडा माणूस लंगडाता काही जाय राहणार नरक मग बोला काही मग लंगडाता जाय राहणार आणि जावाला त्याला 10 तास लागणार आदला कितला तास लागणार आदला 10 तास मग तो नरक मग पोचणार आता कजक लंगडा आता मग तो बाग चालला लागल मग त्याला एक देवना दास भेटणार कोण भेटणार देवना दास त्याला भेटणार त्याला किवून होतं लंगडा माणूस आहे त्याला किवून की आता मला तो वरदान दिलंय मी देवना दास आहे मी मला संगायला वरदान दिलंय तर मी याला प्रार्थना करीन चांगला करी देव हालेलुया देवना दास त्याला प्रार्थना करणार आणि प्रार्थना करानंतर त्यांना जो पायात आला तो चांगला व्हाय घ्या आणि चांगला व्हायनंतर तो पटकरी उडी मारणार आणि जो लंगडाता चालणार आता ना तो पळता निघून घ्या हालेलुया पण काही घ्या नरक मग काही घ्या जो 10 तास मग पोचणार आता ना तो 2 तास मग पोशी घ्या हालेलुया पण काही पोचना तो खूप लोक असला देव चंगा आहे दी ना पण ते काही घेत काही घेत लाई नसती धरली ना हालेलुया खरा देव व खाना होय ना तर आशीर्वादची चंगा आहे ती ना व खाना आपू आत्मिकरित्या कितलं मजबूत आपू आपला बोलाना कितला बदलेला आहे तेवढी समजा ना की मला देव भेटेल आहे हालेलुया पवित्र आत्मा येई ना तर आपला तो शांत करी दे व्यर्थ बडबड ना करा लावाय कोणी अरे व्यर्थ बसायला ना लावाय चुकीच्या गोष्टी करायला ना लावाय चुकीच्या गोष्टी खावायला ना लावाय चुकीच्या गोष्टी पिवायला ना लावाय चुकीने संगत धरायला ना लावाय हालेलुया अशा गोष्टी आपण जर या गोष्टी आता समजल्या ना आपण पवित्र आत्मा राज कर राहिलाय किंवा आपण आत्मिकरित्या वाढी राहिलाय हालेलुया त्यामध्ये देवनावताने असं आहे की कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ हालेलुया अख्खा जग आपण मिळवली ना जर आपला जीवना जर नाश होई गया तर आपला काय लाभ होणार आहे हालेलुया कितला वर्ष माणूस पृथ्वीवर जगणार आहे बरं कितला वर्ष जगणार आहे मला एक गोष्ट सांगा जिथलं लोक वालं मदत का तिथलं 100 वर्ष पहिलं आतलं कोणी आपला गाव मध कोणी आतलं 100 वर्ष पहिलं कोणी ना 100 वर्ष नंतर कोणी राहणार का आज मन घर सकाळ लगे तो परेश न जाईल हालेलुया आज आपली शेती सकाळ लगे दुसरा कोणीतरी होय जाईल हौस घर मग लगे 2-4 पिढ्या जाणार याच घर मग जो ना दुसरं माणसं रवायला लगे जाईल हालेलुया पोरेस ना पोरे रवायला लागे जाईल कदाचित आहे ना आपला नाव सुद्धा ते बुलाय जाईल हालेलुया आपला नाव सुद्धा बुलाय जाईल आपला जरी विचारणार तू नाजलाचं नाव काय तर आपला माहिती आहे ते नाजलाचं नाव विचारणार आपला माहिती आपला बी त्याच गोष्टी होणार ते नाही करताय ना जगण्या गोष्टी मिळवाना जगला दखीने चालाना या गोष्टी सोडी देवाना मनुष्य आहे ना 60 किंवा 70 वर्ष जगणार आहे हालेलुया आणि इथली जिंदगी मग जर आपण देव प्राप्त ना करली ना इथली टुका आयुष्य मग जर आपला देव भेटणार ना जर आपण जगण्या गोष्टी मिळवाने मागं लागणार आणि आपला जीवना जर आपण नाश करली ना तर आपला काय लाभ आहे हालेलुया तिथं 70 वर्षांनी जीवन आहे तो अनंत काळाना जीवन आहे हालेलुया अनंत काळाना जीवन मग जर घेत तर चांगली गोष्ट आहे न तर मग अनंत काळाना नाश आहे हालेलुया तो भयानक आहे हालेलुया प्रभूनी इच्छा आहे की एक बी आत्माना नाश व्हायला नको त्याने करता संदेशा दिलं आपला
देवना वचन दिलंय, बायबल दिलंय, संदेशा त्या संदेशाची फोडकरान करतं आपू तेसला ऐकीन वचन प्रमाणे चालानं वागा नाही. हालेलुया. तेव्हा देवना वचन सांग की जेना कान तो ऐको. हालेलुया. वाचता नाही तरी आपण काय करा नाही ऐका नाही आणि ऐकीन विश्वास ठेवा नाही. हालेलुया. देव जरा या सांगता की जो दावी वयल वय तो जी जातात लोक, ज्याला वाचता येईल तो स्वर्ग मी जातात लोक. ते मग देव सांगणार की ज्याला ऐकता येईल ना तो भी. आलेले कान कसपज कोण पण ज्याला ना वाचता येईल ना तो भी ऐकली, जेव्हा वाचता येईल तो भी ऐकली, ज्याला प्रचार करता येईल तो भी ऐकली, ज्याला गाणं लावता येईल तो भी ऐकली. आलेल्या जो मुक्का होय ना तो भी ऐकली आणि काही जाई स्वर्ग. आलेल्या त्याने करता देव सांग ज्याला ऐकी जेना देवना आवाज जेपर्यंत येईल राहिलं ते अख्खच जणत ना जीवन बदलेल्या आणि काय बी आपला जीवन कमतरता होत्या सोडी द्या आणि स्वर्ग ना राज्यानं वारीस बने जा. कारण देवना वचन असं आहे की मनुष्य अख्खा जग मिळवणार आणि स्वतःना जीवना जर नाश करली ना तर त्यांना काय लाभ आहे. आलेले म्हणजे स्वतःना जीवना नाश करणार ना तर प्रश्न चिन्ह दिलेलं म्हणजे काही लाभ काहीच ना लाभ होणार आहे. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की आज आहे ना अशा दाखवण्याची गरज मग बांधगड्या कशा वयवत माहितीये का. बाबासनी दौलत होई कोणा वयवर एक बापनी जी कमाई प्रॉपर्टी आहे ना ते वय दोन भाव बांधगड्या करत. आलेल्या दुसराची प्रॉपर्टी वय या दोन जण बांधगड्या करत किंवा बराच गरज मशाल एक वस्तू करता दोन जण बांधगड्या करत. आलेल्या पण या ज्या गोष्टी जीव मला एक गोष्ट सांगा जेवढ्या गोष्टी तुम्हाला डो असला दखान्यात आजपर्यंत दखान्यात ते म्हणे कोणती गोष्ट अशी जी स्वर्ग जाणार आहे. आजपर्यंत आपण कितला वर्ष जगणार का ना कितला देश दखणत कितला कथ जाणं फिरवणत तर इथल्या गोष्ट म्हणजे कोणती वस्तू अशी आहे जी स्वर्ग जाणार आहे. कोणतीच ना स्वर्ग मग काय जावाव हाड न मास सुद्धा जावाव काय जाय फक्त आत्मा काय जाय फक्त ते बांग ध्यान देवा नाही. आलेल्या काय लोक ना शरीर बांग ध्यान देत कशा बांग ध्यान देत आत्मा म्हणलं तरी राहणार काय करणार जेम टेम चाली राहणार कसे चाली राहणार शरीर बरे मजबूत होईल पण आत्मा आहे ना कुपोषित व्हाय जायला म्हणजे त्याला टाइमवर जेवण भेटाय टाइमवर प्रार्थना भेटाय टाइमवर आराधना भेटाय टाइमवर वचन भेटाय त्यामुळे आत्मिकरित्या ना कमजोर व्हाय जायला आपण सांगे भंगी जायला त्या पद्धतीची अवस्था आहे. आलेल्या शरीर तर कम मजबूत आहे चालता फिरत काम करत पूर्ण काम करत फिरत पण आत्मिकरित्या ना खूप कमजोर आहे. पण देव नावाचं नाही आहे की आत्मा जो आहे तो लेवा मिळणार आहे. आलेल्या त्याने करता देव नावाचं नाही आहे मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. आलेल्या मनुष्य अख्खा जग मिळवणार स्वतःना जीव बांग जर घालणार देणार तर त्याला काही ना लाभ होणार आहे. आलेल्या त्याने करता आपण जास्ती आपला आत्मा बांग जास्ती आपला जीव बांग ध्यान देवा नाही. आलेल्या जो दरिद्री माणूस आता ना तो स्वर्ग मध्ये आणि जो कमावणार माणूस आता की मला अधिक पैसा भेटायला पाहिजे अधिक श्रीमंत व्हायला पाहिजे चांगल्या चांगल्या वस्तू चांगल्या चांगल्या गाड्या पूर्ण ख्याली खुशाली करणार चांगल्या वस्तू खाणार तरी बी तो आहे ना मन सारखा जगणार तो ख्याली खुशाली करणार मन सारखा जगणार जीव बांग ध्यान ना दिना आत्मा बांग ध्यान ना दिना आणि जो तो मरणार ना तो अधोलोक म्हणजे नरक मध्ये जातो. आलेल्या तिथं तो 70-60 वर्ष मजा करली नाही पण अनंत काळाना नाश मग तो निघून घ्या. आलेल्या तसे आपला ना कारण एक विश्वासी लोक विश्वासी परिवार प्रभूची इच्छा आहे की सर्व जण जे आहेत ना एक बी आत्माला नाश व्हायला नको तर सर्व जण आहेत त्यासला सर्वसला तो स्वर्गना राज्य येणार आहे. आलेल्या पण आपण आत्मिकरित्या तयार व्हायची गरज आहे. आलेल्या ठीक आहे मी एवढाच बोलता चालता काय चूक बोलतोय तुम्ही माफ कर ज्या देव माफ कर. आमेन.